नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार? अचानक का वाढले कांद्याचे भाव आणि पुढे किती दिवस कांद्याचे भावात वाढ राहू शकते, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच नम्रतेची विनंती राहणार आहे. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कांदा व्यापारी, कांदा बाजारभाव अभ्यासक यांचं काय म्हणणं आहे, कोणत्या महिन्यापर्यंत कांद्याच्या भावात तेजी राहू शकते, अचानक कांद्याचे भाव का वाढले, या संदर्भातील महत्त्वाची बातमी, अपडेट बातमी, घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच नम्रतेची माझी विनंती राहणार आहे. शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला या संदर्भातील काय महत्त्वाचे अपडेट ते कळणार आहे. तर नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. करू शकता. अचानक का वाढले भाव? बाजारभाव अभ्यासक सूर्यभान शिंदे यांनी सकाळ या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे की सध्या सर्वत्र कांद्याचे भाव वाढलेले आहे. राज्यभरात असणारी मागणी लक्षात घेता कांद्याचा पुरवठा कमी आहे, त्यामुळे कांद्याला अचानक भाव वाढला आहे. परंतु त्यातही शेतकऱ्याकडून घेतलेल्या किमतीपेक्षा व्यापारी अधिक भावाने विक्री करतात. तोच कांदा किरकोळ बाजारातील विक्रेते व्यापाऱ्याकडून घेतलेल्या भावापेक्षाही अधिक दराने ग्राहकांपर्यंत विकतात. या साखळीत कांद्याचे भाव वाढले आहेत. आता कांद्याचे भाव वाढले तर कशामुळे वाढले? खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्ही बघितलं, कांद्याला या ठिकाणी महत्त्वाचे बाजारभाव शेतकऱ्यांना जर भेटत असेल तर 30 ते 35 रुपयाचं या ठिकाणी किलोचा विचार केला तर शेतकऱ्याकडून व्यापाऱ्यांनी 30 ते 35 रुपये किलो दराने कांदा खरेदी केलेला असतो. परंतु कांदा आज ग्राहकांना 60 ते 80 रुपये किलो दराने खरेदी करावा लागत आहे. त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघतच आहात, 30 ते 35 रुपये कुठे आणि 60 ते 80 रुपये कुठे. शेतकऱ्यांना मात्र 30 ते 35 आणि व्यापाऱ्यांना 60 ते 80 आणि किरकोळ विक्रेते 80 ते 90 रुपये, 100 रुपये सुद्धा मेट्रो सिटी सारख्या शहरामध्ये गेलेले आहे. परंतु या ठिकाणी बघितलं अशी काही परिस्थिती आहे आणि सगळा दोष शेतकऱ्यांवर तुम्ही लावताय. परंतु या ठिकाणी बघितलं, या साखळीमध्ये कांद्याचे भाव वाढले गेले. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल भाव भेटतो आहे आणि याचा दोष तुम्ही सर्व शेतकऱ्यांना देताय. गृहिणीचं बजेट कोलमडतं, शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलेलं कधीही दिसले नाही. कारण की या देशामध्ये ज्याच्या मालाची किंमत स्वतः त्याला ठरवता येत नाही तो म्हणजे शेतकरी आहे. आणि हे जे या ठिकाणी ज्यांना काही अकलीचा भाग नाही, राज्यकर्ते, यांना या ठिकाणी यांच्या कांद्याच्या मालाची भाव किमण्याचा याला अधिकार यांनी घेतला. आणि मुळात कोणाला किती भाव भेटतोय, शेतकरी यामध्ये शेतकऱ्यांना भाव भेटतो, शेतकऱ्यांच्या खिशात किती भाव देतोय आणि व्यापारी आणि किरकोळ विक्रेते त्यांना कधीही कांदा पिकवलेला नाही, त्यांना माहिती सुद्धा नाही कांदा कसा पिकतोय. ते विक्री करून या ठिकाणी शेतकऱ्यांपेक्षा बक्कळ नफा कमवतो आहे. खऱ्या अर्थाने ही वास्तविकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोष देणं तुमचं या ठिकाणी चुकीचं आहे. आणि सर्वसामान्य गृहिणीचं ज्यांचं बजेट कोलमडतो त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर तुम्ही करावा, ही विनंती माझी आहे. जानेवारी अखेरपर्यंत पुरवठा कमी राहणार असल्याचं या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट पुन्हा एकदा बघू शकता. विनोद गायके बाजारभाव अभ्यासक यांचं काय म्हणणं आहे तर बघा, जानेवारी अखेरपर्यंत पुरवठा कमी राहणार असल्याचं, तोपर्यंत कांदे चढ्या दराने भाव राहतील. जानेवारी अखेरपर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत पुरवठा कमी राहणार आहे असल्याचं, तोपर्यंत कांद्याचे चढ्या दराने भाव राहतील, चांगल्या प्रकारचे भाव राहतील असं त्यांचं म्हणणं आहे. कांद्याची उपलब्धता सर्वत्र आहे परंतु कमी प्रमाणात असल्याने भाववाढ झालेली आहे. कांद्याच्या भावात वाढ कशामुळे झाली तर या ठिकाणी बघितलं, कांद्याची उपलब्धता कमी आहे आणि कांदा सर्वत्र उपलब्ध सुद्धा आहे, परंतु तो थोड्या प्रमाणात असल्यामुळे कांद्याच्या भावात भाववाढ झालेली आहे. नवीन कांदा बाजारात आल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट म्हणजे कांद्याची उपलब्धता सर्वत्र आहे परंतु कमी प्रमाणात आहे असल्याचं भाववाढ झालेली आहे. शेतकरी एकंदरीतच ही महत्त्वाची अपडेट आहे आणि यामुळे या ठिकाणी कांद्याच्या भावात जी काही भाववाढ झालेली आहे ती या ठिकाणी झालेली बघायला भेटत आहे. आणि एकंदरीतच भाववाढ या ठिकाणी
भाववाढ या एकंदरीतच भाववाढ झालेली असल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय, हा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित आहे। त्यामुळे या ठिकाणी बघितलं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत कमी प्रमाणात असल्याने भाववाढ झालेली आहे। नवीन कांदा बाजारात आल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। मार्चपर्यंत पुन्हा भाव कमी होण्याची शक्यता आहे, विनोद गायके बाजारभाव अभ्यासक यांनी म्हटलं आहे। आणि सुहासिनी वैद्य गृहिणी आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते बघत आहात आपण, बघणार आहोत। आठवडाभरापूर्वी भाजी मंडईतून 60 रुपये आणि 1 किलो कांदा खरेदी घेतला। 1 किलो कांदा घेता 60 रुपयांनी। आज दारावर विक्री झालेला कांदा 80 रुपये भावाने घ्यावा लागला सुहासिनी वैद्य गृहिणी। तर हे सर्वसामान्याची जी काही लूट होते आहे ती व्यापारी आणि एकंदरीतच या ठिकाणी छोटे विक्रेते किरकोळ विक्रेत्याकडून होते आहे। शेतकऱ्यांचा मालाला भाव अजूनसुद्धा कमीच आहे। ही महत्त्वाची अपडेट आहे। धन्यवाद। लाईक शेअर महाराष्ट्र, धन्यवाद। आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।